नमस्कार, जय खानदेश, जय महाराष्ट्र. सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्रीराम देश. करायचे आपला थांबा जरा 1-2 मिनिटं सत्कार करून कुस्ती लावायची. 2 मिनिटं सगळ्यांनी थांबायचे. संजयजी पवार यांच्याकडून ही 5000 रुपयाची कुस्ती आहे. हे बघा, कुस्त्या 2 लावून का 4:45 वाजलेले आहेत. छोट्याचा 2 मिनिटाचा खाली सत्कार आहे, तो करू घेऊ आपण. चिकाडीची कुस्ती शाबास पहिला. वा चालत्या फोटो अप्पा पवार यांचा सत्कार दीपक दादा करते. धन्यवाद. जगदीश जाधवचा मान सन्मान या ठिकाणी कुस्ती समितीतर्फे झालेला आहे. जगदीश जाधव आणि गणेश पैलवान या दोघांची कुस्ती चांगली आहे, हे लक्षात घ्या. नागपूर विरुद्ध पिंपळनेर अशी ही लढत संजयजी पवार यांच्यातर्फे ही 5000 रुपयाची कुस्ती या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. कॅमेरामॅन भरत भागवत सोबत नितीन नगरकर. ब्रेक के बाद धाव करायचा आहे. कुस्ती के ओर हमारे पवार साहेब PSI यहाँ आ चुके हैं. उन्होंने भी अच्छे से आपको सहकार्य किया है. कांते साहेब कुस्ती समिती देखील यांचा आम्ही आभार मानतो. दर सालाप्रमाणे काम करत आहेत. आणि गौतम पवार हे थोडं 2 शब्द बोलत आहेत. चला, या 2 वर्षापासून आपल्या पिंपळच्या आखाड्यात हा जो कुस्ती समिती आम्हाला मान देते, तुमचा संचात हे अरे तिकडे पैसे देतो. काय बी चला, कारण कुठे बी नाच जाणार. तुमचा आभार मानतो. जो आम्हाला हा मान सन्मान तुम्ही या मैदानात दिला, त्याच्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. शिकेल तो टिकेल. सगळ्यांना नमस्कार, राम राम. सनातन धर्म की जय हो. संपाप्पा बघा, भारी कुस्ती आहे. दोघांची लढत चांगली आहे. लखमापूरचा पैलवान आणि पिंपळनेरचा पैलवान. जगदीश पैलवान पिंपळनेरचा. मनुष्याचा वेळ आणि काळ पिंपळनेर. मनुष्याचा वेळ काळ असतो, निघून जातो. लक्षात घ्या. एकदम नाव आणि त्याची कीर्ती असते. गौतम त्याच्या सोबतीला लढतोय तो गावांचा पैलवान आहे. अशी छान प्रेक्षणीय कुस्ती आहे. मित्रांनो, आमच्या आयुष्यात आम्ही लहान असताना बैल मार्केटच्या बाजूला लढत करायचो आणि तेव्हापासून ह्या कुस्तीचा छंद आम्हाला लागलाय. आमच्या घरच्यांनी आणि गावकऱ्यांनी आमचं नाव चांगलंच केलं. आमचा मान सन्मान हा कुस्तीने असतो किंवा इतर कार्याने आम्हाला दिलाय. अजून एक कुस्ती चालू करून द्या. एक कुस्ती चला पैलवान. 2 कुस्त्या ठेवा. चला, ही मोठी घेऊ, हे बी मोठी लावू दे. 2 कुस्त्या होऊ दे ना, काय बांधा नाही. 5 वाजत आले, कारण आता या आपल्या जे नागरिक व ज्यांना गाड्या बी बिचाऱ्यांना भेटायला पाहिजे. सकाळी रात्रीपासून आले ते. चला, कुस्ती होतो का पैलवान? दोघं मोठ्या कुस्त्या आहेत. आम्हाला लहानपणी असताना रोहिदास पैलवान, तसेच हिरामन काका जाधव, उड्याचा पैलवान आणि चांदवडचा पैलवान या दोघांमध्ये लढत होत आहे. स्वर्गवासी यादव पंत हे सगळे आम्हाला कुस्तीचे धडे शिकवत. ललित तुला आहे ना काही. आणि आज गावोगाव जाऊन या पिंपळनेर शहराचं नाव आम्ही बाहेर गाव जाऊन कुस्ती मैदानात रोशन करतो. चला, पैलवानांना विनंती आहे, कुस्ती आपण ही डोळे फिरण्यासारखी कुस्ती आहे. दोघं मध्ये कड्याच्या बाहेर जाऊ नका. जागेवर कुस्ती करा. कुस्ती निकाली झाली पाहिजे. बाहेरची कुस्ती बाहेर जाऊ देऊ नका. मैदान मध्ये जाऊ द्या. दोघं पैलवान, दोघं जोड्या एकदम चांगल्या आहेत आणि सारख्या जोड्या आहेत. त्यांचे पट बघा, त्यांचे दंड बघा, त्यांची मानची गर्दन बघा. पैलवान असे पाहिजे. पैलवान मी भरपूर पाहिले आमच्या टायमाला. धुळ्याचा सुद्धा एक हनुमंत वाडीला पैलवान होता. नामकिंद आता पैलवानच गेले.
पैलवान राहिले आहे, मोठा इतके पैलवान राहिले आहे. कशी आहे कल्पना थोडी ठेवायला आपली पिंपळे शिवाजी तालीम सगळ्यात जुनी तालीम, नंतर मोची गल्लीमध्ये हनुमंत व्यायामशाळा आणि जुने जुने पैलवान हे आपल्या पिंपळे शहरात होऊन गेले आणि त्यांचा वारसा आज चालवतोय आम्ही. आणि आमच्याकडनं जेवढे होते तेवढे पोर आम्ही पिंपळण्यासाठी तयार करण्याचा प्रयत्न करतोय. चांगल्या गोष्टी आहेत. बाबांना दोघांना माझी कानावर सूचना टाकतो, तुम्हाला ऐकू येत असेल. कुस्ती मात्र होऊ द्या, पुढे कुस्ती जायची, सोडधड नाही करायची. जेवढे पैसे दिले लोकांना बघू द्या कुस्ती. शेवाळे साहेब, विजय चौरे साहेब, काकडे साहेब सर्व या ठिकाणी आहेत. मी त्यांचा मनपूर्वक आभार मानतो. आमचे गुरुवर्य या ठिकाणी सर्व बसलेले आहेत. आमचे वडील हिरावनप्पा जाधव, संभाजीराव ढोले, नितीनप्पा नगरकर, कुस्ती शौकीन सर्व. त्यानंतर आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे या ठिकाणी पंच, सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. मध्ये घ्या, मध्ये कुस्ती घ्या. संभाजीराव ढोले पैलवान, रोहिदास पैलवान देखील आम्हाला लहानपणी घामाघूम झाले. चौरे साहेब या ठिकाणी आहेत. रोहिदास पैलवान देखील आम्हाला कुस्तीचे धडे शिकवतात. व्यायामशाळेमध्ये येऊन रोहिदास पैलवान देखील तिथे उतरतात आणि मुलांना शिकवतात. वेस्ट इंडिजचे पैलवान आहेत ते रोहिदास पैलवान. आमचे रोहिदास पैलवान अजून बी भक्कम आहेत. छान डावकरा पैलवान, डावकरा. आमचे मामा झाले, नितीन आप्पा झाले, वसन आबा झाले, त्यानंतर संभाजीराव ढोले झाले. हे नेहमी जुने पैलवान, जुने पैलवान नेहमी आम्हाला मार्गदर्शन करतात आणि गावातल्या पोरांना सहकार्य करतात. वसंतराव पंडित चौधरी हे देखील पैलवान होते, शिवाजी महाराजांचे अध्यक्ष होते ते. त्यावेळेला सुद्धा सर्व ते कुस्ती समितीवाले सर्वांना मदत करतात. ती कुस्तीकडे बघा, हा पंच राजभाऊ गांगोडीचं बारीक लक्ष आहे बिलकुल. वा वा वा, थोडंसं गेलं आहे पैलवान. नक्कीच श्रीराम चायलंद लिपूचे आमचे मित्र या ठिकाणी सकाळी पासून आहेत. त्यांचा सुद्धा आपण सत्कार केलेला असं समजा. नाव आणि पैसा, पैसा येतो, पैसा जातो, पुन्हा येतो. एकदा की नाव गेलं की पुन्हा येत नाही, म्हणून माणसाने नावाला जपलं पाहिजे. लक्षात घ्या, विनंती आहे माझी. श्रीराम धामा धामा पूर्ण पाठ मध्ये घ्या, धामा धामा पूर्ण मध्ये घ्या. एकच पूज लागलेली. माती टाका, माती मारा 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 मारा, थोडीशी राहिली. पैलवान आमच्या घरातला हा नामवंत पैलवान माझा लहान भाऊ जगदीश रमण जाधव. हा आपल्या कर्तृत्वातून, आपल्या खेळातून आपलं नाव मोठं करत असतो. चला आपण आपलं काम करत जरा डावपेच का दोघं पैलवान कामाघूम झालेले आहेत. घराचं नाव यांनी वाढवलं, आमच्या वडिलांचं नाव यांनी वाढवलं. पैलवान शाबास, शाबास पैलवान, व्हेरी गुड. अत्यंत तुमचं नाव करा. चला एक जण या, एक तीन तीन नको लावा, दोनच कुस्त्या ठेवा. मोठ्या कुस्त्या आहेत, जंगी कुस्त्या आहेत. चला पैलवान चालू द्या. दोघं एक खेळ बसताचा पट्टा आणि एक जीवन बसताचा पट्टा, चांदवड विरुद्ध धुळे अशी कुस्ती मैदानात रंगते. तब्येती बघा, या तब्येती बघून आपल्याला भूक लागेल, भूक अशी तब्येत आहे यांची. आपल्या पोराच्या मांड्या, आंबेवाडीचे पैलवान आणि दशरथ सत्कार करायचा आहे बरं का. त्यांचा सत्कार राहिले आंबेवाडीचे आणि इप्पो चॅनल वाल्यांचा राहिलेला आहे. दोन माणसांचा लक्षात घ्या. आलेल्या सूचनेनुसार मला बोलावं लागतं. दोन टाकू आपण 1-2 मिनिटात. दशरथचे पैलवान पकड, आंबेवाडीचे पैलवानला
आपण बोलून 2 मिनिटात त्यांचा सत्कार करूया. बरं, लांबून आले ते या पिंपळांचं कडक खूप त्यांनी गाजवलेलं आहे. अजून गणपती चांगले त्यांचे. शाबास शाबास पैलवान. पत्रकार बांधवांनी सांभाळून उभे राहा. 100 किलो वजनीचे पैलवान आहेत ते. हा, या कुस्तीला टाइम द्यावा लागेल थोड्या वेळाने. शूटिंग करा, व्यवस्थित करा. संभाजी कुस्तीला टाइम देऊ थोडं होऊ द्या जरा. आलेल्या सूचनेनुसारच आपण बोलू. मला तशी आली इंटिमेशन सुद्धा बाबांनी सांगितलं आहे. चांगलं करा. सांभाळा डोळ्यात वगैरे असं लागेल नको काही. या गोष्टी अंगावर माती राखा. माती राखा. माती. पंच माती घ्या अंगावर. हे बघा थोडं हे नको द्या. आप्पा पण बेटा हो कान जरा पूज डालने का. धन्यवाद. अतिशय चांगल्या कुस्त्या होत आहे. चला कुस्ती करा पैलवान. कुस्ती बघताय लोक. आपले वाडीचे पैलवान दशरथ पैलवान उन्होंने बहुत से कुश्ती. अभी भी उनकी उम्र 75 है. वाह. शाबास. बघा तशी पैलवानासारखी तब्येत आमच्या शेवाळे साहेबांची. वर्दी अंगाला शोभेल अशी तब्येत आमच्या शेवाळे साहेबांची. पेसाई शेवाळे साहेब यांचं कार्य या पिंपळनेरला खूप मोठं आहे. अरे वा, आकडी लावण्याचा प्रयत्न जगदीश पैलवानचा. जागेवर कुस्ती करा. मागं सरकू नका. मागं सरकून कुस्ती होत नाही. आणि वेळेचं भान ठेवा. कुस्तीत वेळेचं भान खूप महत्वाचं आहे. सर्व पैलवानांनी फिरते राहा. लक्षात घ्या या कुस्तीला टाइम दिला जाईल. लखमापूर विरुद्ध पिंपळनेरची कुस्ती जुळली आहे. शेवटच्या कुस्तीची जोडबीड बांधायची की नाही. बोला ना मग. शेवटच्या कुस्तीची जोड बांधून घ्या. लवकर शेवटचे बांधून घ्या. कारण आता कुस्त्या आपटत आलेल्या आहेत आणि टाइम भरपूर झालेला आहे. आपल्या डिपार्टमेंट साहेबांनी 3 दिवसापासून रातपाठ करत आहेत. ते बी आपण तरी झोप थोडी काढतो पण त्यांनी 1 मिनिट बी काढले नाही. सगळ्यांचा विचार करून आपण काम करायचं. लक्षात घ्या. जगू ही कुस्ती निकाली होईल नाहीतर मग वेळ दिला जाईल. तुम्ही ठरवा. अरे हंटी झेप मारण्याचा खूप छान प्रयत्न केला होता. हुकवलाय तो. त्या कुस्तीला 5 मिनिटं देऊन टाका. राजू भाऊ एक रंग टाकलाय जगदीश पैलवान आणि 4 पाण्याचा प्रयत्न. मार दिया लेकिन बच गया. कुस्तीमध्ये घ्या. मार दिया लेकिन बच गया. कुस्तीमध्ये घ्या. मध्ये घ्या. कच्चं काम होतं. कच्चं घामाघूम झालेले आहेत. शरीरातनं घाम बाहेर येतोय. या कानाला बी लागलंय. या कानाला घ्या. कुस्तीचं माणसाला ओढा तुडीमध्ये समजत नाही जखम किती झाली आणि काय नाही. काटा जर माणसाला रुततो तेव्हा माणसाला थोडं त्रास होतो पण नंतर जास्त त्रास होतो. बघून घ्या. थोडं आहे कुस्तीमध्ये लागणारच आहे. थोडंफार किरकोळ मुद्दाम कोणी करत नाही. सूचना लक्षात घ्या. 5 मिनिटं देऊन टाका त्या कुस्तीला. आता संपा जाऊ द्या. 5 मिनिटं द्या. कुस्तीला 5 मिनिटाचा वेळ द्यायचा का. बरं चला पैलवान डाव करत राहा तुम्ही. चला या कुस्तीला 5 मिनिटं आहे. 5 मिनिटाला कुस्ती निकाली झाली पाहिजे.
एकदा देवाचं नामस्मरण झालं पाहिजे. बोला पवनपुत्र हनुमान की जय. अरे का आवाज का बोला पवनपुत्र हनुमान की, खंडोजी महाराज की. गाव करायचा आहे. पुढच्या वर्षी जंगी मोठ्या कुस्त्या होतील आणि स्टेडियम थोडं वाढवलं जाईल. आपल्याला स्टेडियम आकडे वेगळे दिसेल, लक्षात घ्या. वरचे बसलेले तर तो पोरगा आहे, जरा तू सांभाळून राहायचा मग पहिले, लक्षात घ्या. ए भाऊ, ए दादा वर बसलेला आहे, फोनवर बोलतोय. लोकांना जाऊ दे ना, चांगला दिवस चालू ना भाऊ. उतर का खाली, उतर आहे दादा, खाली उतर. उतर भाऊ, तुम्ही काल उतर काल इकडे. नारळाचा हात आहे, तू खाली. यात्रेत विघ्न होईल असं काही करू नका. वेळेचं भान ठेवा. शासनाचा आपला 5 वाजेचा टाइम येतो. कुस्तीचा निर्णय शेवटचे 3 मिनिटं तुमचे राहिले. 3 मिनिटं या कुस्तीचे 3 मिनिटं राहिले. एकदम होईल कुस्ती बघा. दोघं पैलवान एकदम चिवटीने आहेत, मला सांगत होते बघा. लगेच लक्षात येतं माणसाचं. 4 कुस्त्या चालू आहेत. 5वी कुस्ती लावू नका. पिंपळचे PSI शेवाळीजी साहेब, विजयजी चौले, या ठिकाणी सर्वेच आलेले पवार साहेब यांचं मनोगत व्यक्त करतो. त्यांनी सहकार्य केले आहे. पोलीस बांधव असले म्हणून आपण सर्व शांत बसतो आहोत, हे लक्षात घ्या. पैलवानची रंगतदार भावना होईल. अरे वा, ती कुस्ती मध्ये घ्या, मध्ये घ्या ती कुस्ती. आंबेवाडीचे दसरे पदार्थ 2 मिनिटं राहिले. जग्गू पैलवान, नीम गव्हाण आणि निंबाडे 2 मिनिटं राहिले आपल्या कुस्तीला. अरे वा, कर 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 बघा. याला म्हणता बैत आणि म्हणता कुस्ती. उठू नका आणि गर्दी करू नका. जगू सोड पटकनी नका जाईन मोकळवा. 5 वाजले. फटाफटची शेवटची कुस्ती असेल तिचं नियोजन करा. प्रशासनाचं कळवण्यात आलंय.